खूप छान असं दृश्य आहे एलिफंटा केव्हचा आणि आता पण आतमध्ये जाणार आहोत. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून युनेस्कोने घोषित केलेलं आहे. त्रिमूर्ती आहे, शिवाचे 3 रूप आहेत इकडे. ही सर्वात मोठी टोफ आहे, ते टॉपवर आहे ती. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहोत एलिफंटा केव्ज या ठिकाणी, ज्याला घारापुरी बेट असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता आपण आहोत चर्चगेट स्टेशनला. बघू शकता, बघा चर्चगेट स्टेशनचा बोर्ड आहे आणि चर्चगेट स्टेशन आणि CST रेल्वे स्टेशन हे जवळचं स्टेशन आहे. जर तुम्हाला एलिफंटा केव्जला जायचं आहे तर सर्वात प्रथम आपण आता चर्चगेट स्टेशनला उतरलो आहे आणि त्यानंतर आपण टॅक्सी किंवा बस पकडून गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहोत आणि नंतर फेरी पकडून आपण एलिफंटा केव्जला जाणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आता तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण या बसमध्ये जाणार आहोत. 12 रुपये तिकीट आहे. चर्चगेट रेल्वे स्टेशनला आपण उतरलो आणि त्यानंतर लेफ्ट साइडला बस स्टॉप होता आणि A112 A1112 ही बस आहे आणि ही आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला सोडणार आहे. बघू शकता सर्व प्रवासी आता उतरलेले आहेत आणि तिकडे आपण जाणार आहोत त्या साईडला आणि गेटवे ऑफ इंडियाला चेकिंग होणार आणि त्यानंतर फेरीमध्ये आपण तिकीट्स काढूया आणि नंतर फेरीमध्ये बसून एलिफंटाला जाणार आहोत. चला जाऊया. तुम्ही बघू शकता इकडे काउंटर आहे आणि इकडे आपल्याला जे पण एलिफंटा केव्जला जाण्यासाठी जे पण शुल्क लिहिलेलं आहे हे बघा. फेअर आहे ॲडल्टसाठी 290 आणि चाइल्डसाठी 195 आणि डिपार्चर टाइम 9 ते 3 आहे आणि 12 PM to 5:30 PM पर्यंत आपण येऊ शकतो. म्हणजे 12:30 5:30 ची लास्ट शिप आहे, त्यामधून आपण येऊ शकतो आणि मंडेला क्लोज असणार आहे एलिफंटा केव्ज आणि इथे आपण तिकीट आता काढणार आहोत. हे पूर्ण चेकिंग होत आहे आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या तिकडे आपल्याला जायला भेटणार व इकडे चेकिंग होणार आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा ताज हॉटेल आहे, फेमस आणि लक्झरियस हे ताज हॉटेल आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे गेटवे ऑफ इंडिया आणि आपण आता या साईडला जाणार आहोत एलिफंटा केव्ज. तर चला जाऊया. एलिफंटाला ही बोट आता जात आहे आणि आता आपण दुसऱ्या बोटीमधून जाणार आहोत. आता पण ही बघा पूर्ण खाली बोट आहे इकडे, त्यामधून आपण आता जाणार आहोत एलिफंटा केव्जला. तर मित्रांनो हे बघा 290 रुपीजचं तिकीट आहे ॲडल्टचं आणि तिकीट काउंटरमधून आपण काढलेलं बाहेर आणि हे बघा आता आपण जाणार आहोत या बोटमधून एलिफंटा केव्ज आणि सर्व प्रवासी जात आहेत. तर चला जाऊया. हे बघा आपण आता बोटमध्ये बसलेलो आहोत आणि सर्वजण इकडे प्रवासी बसलेले आहेत या बोटमध्ये. बघू शकता. तर मित्रांनो हे बघा मोठ्या मोठ्या शिप्स आहेत इकडे. बघा बघा ताज, हे बघा ताज हॉटेल आहे आणि या साईडला गेटवे ऑफ इंडिया आपल्याला दिसत आहे आणि आता पण एलिफंटा केव्जला जात आहोत आणि पूर्ण अरबी समुद्र आहे. बघू शकता. गेटवे ऑफ इंडिया टू एलिफंटाच्या धक्क्यावर आता पोचलेलो आहोत आणि ही जी बोट आहे, फेरी आहे, त्याच्यामधून आपण आता आलेलो आहोत. बघू शकता सर्व प्रवासी इकडे येत आहेत आणि आता जी फेरीची कॉस्ट होती ती 290 रुपीज ॲडल्टची होती आणि छोट्या मुलांचे कमी होते. आणि याच्यानंतर आपण आता टॉय ट्रेन आहे किंवा वॉकिंग पण जाऊ शकतो आपण आणि त्यानंतर आपण पोचणार आहोत एलिफंटा केव्जला. तर चला जाऊया. जसं आपण धक्क्यावर पोचल्यावर इकडे सर्व खाण्याचे वस्तू आहेत. बघू शकता तुम्ही. तेव्हा सर्व फ्रूट्स वगैरे आहेत या साईडला. टॉय ट्रेन आहे आणि याच्यामधून बसून आपण आता जाणार आहोत. बघू शकता तुम्ही सर्वजण आता बसणार आहेत यामध्ये.
मित्रांनो आपण आता एलिफंटाच्या धक्क्यावर पोहोचलो आणि त्यानंतर टॉय ट्रेन पकडून 18 रुपीज पर पर्सन तिकीट होतं ते रिटर्न असणार आहे. आणि त्यानंतर इथे आपण पोहोचलेलो आहोत. घारापुरी हा गाव आहे. घारापुरी ज्या लेण्या आहेत, पहिला आपण घारापुरी लेण्या असं म्हणायचो. नंतर पोर्चुगीज जेव्हा इकडे आलेले तेव्हा त्यांचं इकडे राज्य होतं. तेव्हा त्यांना हत्तीसारखा म्हणजे दगड दिसलेला, तेव्हा त्या लोकांनी नाव ठेवलं एलिफंटा केव्ज, म्हणजे हत्तीच्या रॉक शेप स्टोन मुले. आणि इकडे ग्रामपंचायत असा गेट आहे. इकडे सुद्धा काही पैसे भरायला लागणार आहेत. पॅसेंजर टॅक्स सेट्स आहेत, म्हणजे मोठ्या लोकांना 5 रुपीज आहे आणि छोट्या मुलांना 3 रुपये आणि स्टुडंट्स लोकांना फक्त 1 रुपये आहे. आणि इथे सर्व तिकीट्स कापले जातात, पाहू शकता. हे बघा या साईडला आजूबाजूला सर्व दुकानं आहेत. इथे सर्व मॉन्युमेंट्स आहेत, सर्व बुद्ध, शिवाजी महाराज आणि सर्व नेकलेस वगैरे सर्व आहेत. आणि या साईडला खाण्यापिण्याचे सुद्धा वस्तू आहेत, बघू शकता तुम्ही. या साईडला खूप शेल्फ्स वगैरे आहेत, शंख वगैरे पण आहेत. इकडे रेस्टॉरंट्स पण आहेत समोर, बघू शकतो. माकडे पण आपल्याला दिसत आहेत इकडे. हे बघा मस्त खात आहेत इकडे मका. तर मित्रांनो इथून आपल्याला बघा 120 सीड्या चढून वरती जायचं आणि त्यानंतर एलिफंटा केव्ज आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि कोणाला चढता येत नाही त्यांच्यासाठी हे बघा पालखीसुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा 120 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला एलिफंटा केव्ज दिसणार आहे. चलो लेट्स गो. या साईडला बघू शकता समुद्राचे दगड वगैरे आहेत. आणि इकडे माला वगैरे पण आहेत. खूप छान असे कलाकृती आहेत इकडे, हँडक्राफ्ट मटेरियल्स पण आहेत. बघा एलिफंटा केव्जचा हा गेट आहे. आणि त्यानंतर इकडेच या बाजूला कॉनॉन व्हील आहे आणि इथून सुद्धा आपण जाऊ शकतो. पहिला आपण जाणार आहोत एलिफंटा केव्ज बघायला, तर चला इथे जाऊया. तिकीटचा फेअर आहे तो भरूया आणि त्यानंतर एलिफंट जे पण गुफा आहेत, 7 गुफा आहेत, ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर इकडे कॉनॉन हिल आहे, ब्युटिफुल असं म्हणजे वरती आपल्याला सिनिक ब्युटी दिसणार आहे, तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. तर चला पहिला इथे जाऊया. बघा वेलकम एलिफंटा केव्ज, ए वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट. तुम्ही बघू शकता. बघा तिकीट काउंटर आहे, इकडे आपण तिकीट्स काढणार आहोत. बघा 40 रुपीज तिकीट आहे इंडियनसाठी आणि 600 रुपये फॉरेन सिटिझनसाठी आहे. आणि इथे आपण 40 रुपीजचं तिकीट काढणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा 40 रुपीजचं तिकीट काढलेलं आहे. 15 वर्षाच्या खाली मुलांना फ्री आहे आणि 600 रुपीज फॉरेन सिटिझनला आहे. आणि इथून आपण आता एंटर केलेलं आहे गेटमधून. आणि या साईडला बघू शकता सर्व ज्या लेण्या आहेत त्या इथून सुरुवात होणार आहे. जी पहिली जी गुफा आहे, जी लेणी आहे, ती आपण आता पाहणार आहोत एलिफंटा केव्जची. आणि त्यानंतर इथून वरती केव्ज आहेत. तर चला फर्स्ट जी केव्ज आहे ती पाहूया. चला खूप छान असा दृश्य आहे एलिफंटा केव्जचा. आणि मित्रांनो एलिफंटा केव्ज याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून युनेस्कोने घोषित केलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊया चला. इथे आतमध्ये गेल्यावर आपण बघू शकतो किती पर्यटक इथे आलेले आहेत फिरायला. आणि सर्वजण इकडे फोटोज वगैरे काढत आहेत. बघू शकता महायोगी शिवा याची खूप छान अशी आकृती केलेली आहे, म्हणजे जुन्या जमान्यातली, म्हणजे खूप जुनं स्कल्पचर आहे, बघू शकता. हे बघा रावणानुग्रह शिल्प आहे इकडे आणि खूप छान असं मॉन्युमेंट आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा या साईडला पण बघू शकता शिव पार्वतीची आकृती आहे इकडे, पण पूर्णपणे आता नष्ट झालेली आहे. जिला पण बघू शकतो अर्धनारेश्वर शिव आहे, महादेवांची मूर्ती आहे इकडे, बघू शकता त्रिमूर्ती आहे. शिवाचे 3 रूप आहेत इकडे आणि खूप छान प्रकारे इकडे स्कल्प्ट केलेले आहे. इकडे दगडापासून खूप छान प्रकारे इकडे सर्व जे पण मूर्ती आहे ते स्कल्प्ट केलेले आहे. बुद्धिस्ट आणि जे हिंदू देवता आहेत त्यांचे इकडे दगडापासून मूर्त्या बनवलेल्या आहेत. बघू शकता कल्याण सुंदर अशी मूर्ती आहे, म्हणजे शिव पार्वतीचे जे विवाह झालेला त्याचं इकडे चित्रीकरण केलेलं आहे खूप छान प्रकारे आणि खूप छान असं स्कल्प्ट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघतो अंकासूरचा वध करत असताना हा चित्रीकरण केलेलं आहे इकडे. पण खालून जे पाय आहेत तेच सर्व नष्ट केलेले आहेत. तर या साईडला तुम्ही बघू शकता 2 द्वारपाल आहे आणि त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. हे बघा खूप छान अशी शिवलिंग आहे इकडे. जो फर्स्ट केव आहे
हे आपण इकडे सर्व पाहिलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला अजून एक इकडे शिवलिंग आहे ते सुद्धा पाहूया आणि त्यानंतर सेकंड जी केव आहे ते आपण पाहणार आहोत. तर चला जाऊया पहिला इकडे या साईडला. किंवा पूर्ण पाणी आहे इकडे याच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही. वनच्या बाजूलाच शिवमंदिर आहे पश्चिम भागाचं. बघा शिवलिंग आहे इकडे आणि सर्वजण इकडे येतात आणि दर्शन करत आहेत. तर मित्रांनो नटराज शिव यांची ही इथे मूर्ती आहे. नृत्य करताना दिसत आहेत. असं खूप छान प्रकारे इकडे स्कल्प्ट केलेलं आहे, कार्व्ड केलेलं आहे स्टोन्समधून. त्यानंतर ही बघा ही सेकंड केव आहे आणि त्याच्या आतमध्ये जाऊया. जी फर्स्ट केव आहे त्यामध्ये सर्व जे पण मूर्ती वगैरे प्रॉपर आहेत. हे बघू शकता इकडे सेकंड केव आहे हे वाला. पण बघू शकतो शिवलिंग आणि हे शिव मंदिर आणि याच्यामध्ये शिवलिंग आहे बघू शकता तुम्ही. सेकंड केवमध्ये पण बघू शकता किती छान अशी कलाकृती इकडे आकारलेली आहे. हे इथे गणपती बाप्पा आहे बघू शकता आणि सर्व देवदेवतांचे मूर्ती आहेत इकडे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो फर्स्ट आणि सेकंड केव आपण बघितलेले हिंदू देवता देवींचे जे पण मूर्ती आहेत, शिवलिंग आहे आणि 2 बुद्धिस्ट केव्ज बंद आहेत इकडे. 2 केव्ज आपण बघितले आहेत आणि बाकीचे 3 केव्ज आता पुढे पाहणार आहोत. जे 2 केव्ज आहेत तेच मोस्टली इम्पॉर्टंट असणार आहेत. तर आता वरती आपण अजून जातोय. तिकडे आपल्याला अजून 3 केव्ज बघायला भेटणार आहे. हे बघा हे इकडे आराम करण्यासाठी इकडे बनवलेलं आहे टुरिस्ट लोकांसाठी. हिंदू देवतांचे देवींचे मूर्ती वगैरे काहीच नाही, फक्त नॉर्मल अशी केव आहे बघू शकता. इथून असं डोर आहे, 2-3 डोर्स आहेत बघू शकता तुम्ही. आणि इथे फोटोज वगैरे काढायला खूप छान आहे. तुम्ही सुद्धा इथे येत असणार तर फोटोज वगैरे नक्की काढा. हे बघा थोडं वरती चढल्यानंतर मित्रांनो हा बघा हा केव नंबर 3 आहे. केव नंबर 1 आणि 2 बघितलेला आणि याच्या आतमध्ये आपण आता जाऊन बघणार आहोत. एकाच या केवमध्ये 3 कक्ष आहेत आणि हा मेन गर्भगृह आहे बघू शकता. मोठा असा हॉल टाईप आहे. इथे सुद्धा खूप छान जागा आहे फोटोज काढायसाठी. हे केव नंबर 4 आहे आणि इथे बघूया काय आपल्याला बघायला भेटणार आहे. यामध्ये सुद्धा एक दरवाजा आहे, दुसरा दरवाजा हा मेन दरवाजा आहे, तिसरा, चौथा आणि 5वा हा मेन दरवाजा बघूया आपण. हे बघा 2 मेन द्वारपाल आहे तिकडे आणि त्याच्या आतमध्ये ही शिवलिंग आहे बघू शकता. हे बघा सर्वजण इकडे फोटोज काढत आहेत. गुफा नंबर 4 ची इन्फॉर्मेशन आहे इकडे बघ. इथं या साईडला पण एक गुफा आहे. इकडे बंद केलेली आहे गुफा बघू शकता. इकडे नेट लावलेली आहे आणि इकडे बंद आहे ही वाली गुफा बघू शकता तुम्ही. तर वॉशरूमची सुद्धा फॅसिलिटी आहे इकडे. घारापुरी लेण्या पाहिलेल्या आहेत, म्हणजे मोस्टली 2 इम्पॉर्टंट आहेत आणि पुढे 3री आणि 4थी आहे ती नॉर्मल आहे. तिथे जास्ती काही स्कल्पचर्स नाही आहेत, फक्त दरवाजे वगैरे आहेत. आणि 5वी जी आहे ती गुफा बंद केलेली आहे आणि 6वी आणि 7वी जी गुफा आहे जी बुद्धिस्ट आहे ती सुद्धा बंद केलेली आहे भारत सरकारने. आणि आता पण थोडं पुढे जाऊया आणि कॉनॉन हिल आहे तिथे जाणार आहोत आपण आता. चला जाऊया. तर मित्रांनो फायनली आपला एलिफंटा केव्ह झालेला आहे आणि हे बघा वे टू कॅनॉन हिल आणि इकडून आपल्याला जायचं आहे वरती. हो इथे आपण आता वरती जाणार आहोत. इकडे 2 तोफा आहेत आणि इकडून हे बघा रस्ता आहे, सीडी वगैरे आहे आणि इथून सर्वजण पर्यटक जात आहेत आणि मी पण जाणार आहोत. आणि तिथे पाहणार आहोत आपण 2 तोफा आहेत. एक पहिली येते आणि सेकंड एकदम वरती टॉपवर आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो 650 मीटरचा डिस्टन्स आहे टोफा बघायला आणि इकडे एक दुकान आहे बघू शकता तुम्ही. आणि इथे बघू शकता तोफ 500 मीटर्स म्हणजे 500 मीटर नंतर आपल्याला तोफ बघायला भेटणार आहे. जो एलिफंटा केव्ज बघितलेला तो फक्त एकच दगड होता, त्याचं जे पण एकच दगडाने पूर्ण कार्विंग केलेली, त्याच्याने 7 अशी केव्ज बनवलेली. आणि या साईडला बघू शकता घारापुरीची पूर्ण जंगलं आहेत पाठीमागे हे बघा. आणि आपण आता कॉनॉन हिल आहे ते आपण बघायला जात आहोत. आणि अजून एक म्हणजे खाण्यापिण्याचे
स्टॉल आलेला आहे आणि तिकडे लिहिलं असणार की 300 मीटरपर्यंत पुढे प्रवास आहे की किती मिनटाचा आहे. आपण इथेच आता दमलेलो आहोत. चला अजून पुढे भरपूर वॉक करायचं आहे. लास्ट बोट 6 PM असं लिहिलेलं आहे आणि वडापाव आणि मॅगी इकडे भेटणार आहे या स्टॉलवर. 20 वडापाव आणि मॅगी 50. तर मित्रांनो, कॅनॉन हिलच्या तिकडे वरती आपण चढलेलो आहोत आणि इकडे आपण पाहू शकतो. हे बघा, टोफ आहे पाठीमागे. खूप मोठी अशी टोफ आहे. इथून 360 डिग्री आहे, बघू शकता. आणि जे म्हणजे पोर्चुगीजच्या जमान्यातली ही तोफ आहे. आणि हे लोक म्हणजे जे पण जे पण अटॅक करायचं असेल तर 360 डिग्री अटॅक करू शकतात ती लोक, म्हणजे आयलंडवरून. आणि खूप छान असं म्हणजे अटॅक करण्यासाठी ही टोफ बनवलेली पोर्चुगीज लोकांनी, बघू शकता तुम्ही. पोर्चुगीज लोकांनी ही टोफ बनवलेली आणि ही पूर्ण 360 डिग्री आहे. बघा, हे पूर्ण इथून रोटेट होऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पहिली टोफ आपण बघितलेली आहे आणि 3 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सच्या नंतर आपल्याला ही दुसरी टोफ बघायला भेटते. बघा, पाठीमागेच आहे. तर चला पूर्ण फुल 360 डिग्री व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. चला, ही सर्वात मोठी टोफ आहे, इथे टॉपवर आहे ती. आणि पूर्ण याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता यामध्ये फक्त दगडच आहेत, पण पूर्वीच्या जमान्यामध्ये दारूगोळा टाकून त्यामध्ये म्हणजे अटॅक करायचे पोर्चुगीज लोक. आणि हे पूर्ण टॉपचा व्ह्यू आहे आणि इथून पूर्ण म्हणजे शिप्स वगैरे दिसत आहेत. नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण शिप व्ह्यू, लेक व्ह्यू, गार्डन व्ह्यू सर्व इकडून या टॉपमधून दिसणार आहे. आणि हा सुद्धा 360 डिग्रीची ही टोफ आहे. पोर्चुगीजच्या जमान्यातलं आहे, खूप जुनं हे म्हणजे तोफ आहे. आता सध्या चालत नाही, पण पूर्वीच्या जमान्यात एकदम खूप जोरदार एकदम चालायची ही तोफ. हे बघा, इकडे ही लेक आहे आणि पूर्ण घारापुरीचं जंगल आहे इकडे. आणि शिप्स बघू शकता, पूर्ण कार्गो शिप्स आहेत, पूर्ण बंदर आहे इकडे. शिप्स वगैरे आहेत इकडे आणि पूर्ण कार्गोच्या शिप्स आहेत. त्याला JNPT पोर्ट म्हणतात. बघू शकता खूप सारे शिप्स आहेत इकडे, कार्गो शिप्स, जे पण माल कॅरेज वगैरे इकडे येतात. हे बघा, हे टोफच्या खालच्या जागेवर आपण आलेलो आहोत इकडे. चला आतमध्ये जाऊया, बघूया काय. बारूद वगैरे ठेवायचे वाटतं. बघा इथे बघ काय ठेवलेलं आहे. ही रिंग टाईप काहीतरी आहे इकडे या साईडला या गुफेत. आणि इथे खाली आहे, ते पण खाली आहे, बघू शकता. हे बघा, इथून आपण बाहेर जाऊ शकतो. मी इथेच ब्लॉगला एंड करत आहे. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ते बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.